नमस्कार. सुप्रजाच्या पालक वर्गांसाठी आज मी एक गंमत-जंमत घेऊन आलेली आहे. लहान मुलांच्यासाठी गोष्ट येईलच, पण आपण जेव्हा क्रिसमस म्हणतो त्याच्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. आपल्याला माहिती आहे की क्रिसमस हा ख्रिश्चन लोकांचा सण आहे आणि नेहमी आपण क्रिसमसचं डेकोरेशन बघतो. त्याच्यामध्ये ती क्रिसमस ट्री असते आणि त्या ट्रीच्या आजूबाजूला लावलेले सगळे खेळ असतात आणि सांताक्लॉज एवढे कपडे लाल रंगाचे, मोठी मोठी दाढी, सगळीकडे बर्फ आणि थंडी असं बघतो. पण पालक हो, असं सगळीकडे चित्र नसतं बरं का. दक्षिण ध्रुवामध्ये म्हणजे साऊथ आफ्रिका आहे, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पापुआ न्यू गिनी आणि तिथे असलेली सगळी छोटी छोटी राष्ट्र जी आहेत तिथे हा जो क्रिसमस सण आहे हा उन्हाळ्यात साजरा होतो. आता तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण जे पालक भूगोल नीट शिकलेले असतील त्यांना बरोबर कळेल की आपल्याकडे जेव्हा थंडी असते तेव्हा दक्षिण ध्रुवामध्ये गरमी असते आणि तिथे जेव्हा थंड असतं तेव्हा आपल्याकडे गरम असतं. तर हा भूगोल शिकवायचा एक चांगला चान्स आहे तुम्हाला मुलांना. यूट्यूबवरती तुम्हाला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधली क्रिसमसची चित्रं मिळू शकतील. तिथे लोक कसे अर्ध्या चड्ड्या वगैरे घालून फिरताना दिसतील आणि इकडे उत्तर ध्रुवामध्ये म्हणजे आपण स्वीडन, फिनलंड, अमेरिका वगैरे सगळीकडे बघितलं तर पुष्कळ कपडे घालून आणि टोप्या बिप्या घातलेले लोक दिसतील, कारण तिथे बर्फ असतो आणि थंडी असते. दुसरी एक खूप समजण्यासारखी गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगू इच्छिते, कारण मी फुल जग फिरलेली आहे आणि क्रिसमस आणि न्यू इयर हे सण मी त्या राष्ट्रांमध्ये की जिकडनं हे ओरिजिनेट झाले असं अमेरिका, इंग्लंड सगळीकडे राहून आलेली आहे. 1 जानेवारीच्या दिवशी जेवढा आपल्याकडे गदारोळ आणि गोंधळ आणि दारू पिऊन दंगा, मस्ती आणि इकडे तिकडे भटकणं असतं, फटाके फोडणं, त्याच्या 1/100 मी नाही म्हणणार, 1/सहस्रांश म्हणजे 1/1000 सुद्धा आपल्याला परदेशात मिळत नाही. लोक हो, आपला जसा दिवाळीचा सण आहे जो आपण आपल्या कुटुंबाबरोबर साजरा करतो, आपल्या मोठ्यांच्या पाया पडतो, त्यांना भेटवस्तू देतो, तसाच क्रिसमस हा सण परदेशात आपल्या कुटुंबाबरोबर साजरा करण्याचा सण असतो. नवीन वर्ष देखील घरामध्ये राहून सुंदर सुंदर जेवणाचे प्रकार, मित्रमैत्रिणींना घरी बोलवून एकत्र जेवण करून साजरा करायचा सण आहे. त्यामुळे आपण जे TV सिरियलमध्ये बघतो ते विश्व काही खरं नसतं पालक हो. हा चान्स आज क्रिसमस आणि न्यू इयर हा सण येतो आहे. मला असं नाही म्हणायचं की तो परदेशातला सण आहे म्हणून तुम्ही साजरा करू नका, पण तो त्यांच्यासारखा साजरा करा ना, कारण त्यांचा तो सण आहे. ते ज्या पद्धतीने आपण जसा दिवाळी साजरा करतो तसं ते दिवाळी साजरा करतील तर ते आपल्यासारखाच साजरा करतील. पण असं एक मनातनं कल्पना की तिकडे असंच दारू पितात आणि असे धिंगाणे घालतात तर आपण पण तसं घालूया, नाही, हे अनुकरणप्रियता चुकीचं अनुकरण होतं आहे. हा आत्ता चान्स घ्या आणि आपल्या मुलांना हे अनुकरण करताना खरं तिथे काय आहे, TV वरचं सिरियल बघून नव्हे, पण तिथे खरं काय आहे ते बघायला त्यांचे डोळे उघडा तुम्ही. एक न्यूयॉर्कमध्ये सबंध न्यूयॉर्क सजवलेलं असतं क्रिसमसपासून न्यू इयरपर्यंत, पण तिथे सुद्धा लोक नुसती गल्ल्यांमध्ये कुठे काय सजवले ते बघत बघत फिरतात आणि 9-9:30ला सगळीजणं आपल्या घरी परत जातात. का तर अंधारसुद्धा तिथे खूप लवकर होतो. क्रिसमसच्या वेळेला 3-3:30ला अनेक देशांमध्ये पूर्णपणे मिट्ट काळोख होतो, म्हणूनच हे लाईट लावायचे असतात. जशी आपली दिवाळी अमावस्याला असते तसा त्यांचा जो उत्तर ध्रुवातला जो क्रिसमस असतो तेव्हा दिवस अत्यंत छोटे असतात आणि इकडे उलट दक्षिण ध्रुवामध्ये तर अत्यंत गरम असतं. त्यामुळे तिकडचा सांताक्लॉज जर असे एवढे कपडे घालून फिरला आजूबाजूला तर तो पकून जाईल, घामाघूम होऊन जाईल. हा चान्स घ्या आणि मुलांना मस्त भूगोल आणि सण खरेखुरे कसे साजरे करायचे ह्याच्याबद्दल सांगा. नमस्कार.